पूर्वी चिंचोलीच्या मैदानावरती हा संघ तुम्ही पाहिला होता पनवेल विभागामध्ये सातत्याने कल्याण डोंबिवली परिसरामध्ये या संघाचं नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. आज मात्र इथे टॉस सरल्यानंतर त्यांच्या वाट्याला इथे फलंदाजी आली. तर इथे बॉल चॉईस करत असताना तुम्ही हे दोन खेळाडू पाहू शकाल. तर चेंडू समजा डिस्पॅच झाला फुटला तर डिसिजन तोच असेल आणि नवीन बॉल दिला जाईल. आणि कुठल्याही क्षणी चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. आयोजकांचा निर्णय इथे आलाय, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर कंपल्सरी चेस की सुपर ओव्हर. तर सुपर ओव्हर जर सामना बरोबरी सुटला तर सामना सुपर ओव्हरवर खेळवला जाईल, याची नोंद घ्या. तर महेश धुळे अर्थातच मॅडी यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल आपलं. एक दमदार समालोचक, बदलापूरची तोप म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. नक्कीच त्यांचं देखील आगमन. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, गो टू प्रवीण सर. धन्यवाद. थँक्यू राहुल. आज मात्र या स्पर्धेला आम्ही या विभागातील बदलापूर असोसिएशनचे समालोचक अध्यक्ष सन्माननीय मॅडी यांचं आगमन झालं आहे. महेश धुले साहेब, त्याच्यानंतर राहुल देखील याच विभागातील समालोचक पाहू शकाल आणि बाबूशाह आज मात्र आमच्या समेत जोडले जातील. मी प्रवीण गायकर, वाकडी पनवेल. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि वलूया मैदानाकडे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मात्र तुम्ही इथे नक्कीच पाहू शकाल. तर सलामीवीर गोलंदाज जय हनुमान जोबिली क्रिकेट संघाकडून तुम्ही पाहू शकाल महेंद्र धुले आणि त्यांच्या समोर फाईट करतील तो म्हणजे सलामीला आलेला फलंदाज विशाल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत असतील ते म्हणजे जयदास संते. पहिलाच बॉल इथे फेस करतील. तर चला मॅच इथे स्टार्ट करा. विनंती करतो की जास्त उशीर घेऊ नका. आज मात्र आपल्याला 7 सामने इथे कव्हरेज करायचे आहेत. तर महेंद्र किंवा गोलंदाज प्रमोद जर विकेट हॅट्रिक संपादन करतील तर त्यांच्यासाठी पारितोषिक आले 500 रुपयाचा. सन्माननीय केशव म्हात्रे साहेब तलपाडा जोविली पाडाचे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम, गुड क्वालिटी अँड गुड क्रिकेट. पहिलाच बॉल इथे गोलंदाजीसाठी येतील. सलामी गोलंदाज तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच महेंद्र धुले यांना. जबरदस्त गोलंदाज सातत्याने राहिलेत आणि भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी सातत्याने साकारली जोवली संघाकडून. तर पहिलाच बॉल फेस करतील विशाल म्हात्रे. दोन्ही संघांना शुभेच्छा. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्याच बॉलसाठी पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहू शकाल. पहिला चेंडू मिड ऑफच्या वरून ढकललाय. चेंडू जाईल सीमा रेषाच्या जवळ, तोपर्यंत इथे आउटफील्डने देखील चांगली साथ दिली चेंडूला आणि पहिल्या चेंडूवर श्री गणेशा करत असताना विशाल म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार. पहिला चेंडू जाईल सीमा रेषाच्या जवळ, तोपर्यंत इथे आउटफील्डने देखील चांगला एक्सिक्यूट केलाय बॉलला आणि वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल. विशाल म्हात्रेच्या बॅटमधून आलेला हा चौकारानंतर एक दर्जेदार षटकार. आणि भर दुपारी हा आलेला गोलंदाजवर कडा प्रहार विशाल म्हात्रेच्या बॅटमधून तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा तयार होतील महेंद्र. इथे देखील चांगला फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील वेगाने करण. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. भरपूर चांगला थ्रो आहे आणि तितकी चांगली कलेक्टिंग तुम्ही पाहू शकाल. एक धाव कंप्लीट होईल. हे असतं संघनायकाचं एक टॅलेंट. कारण ज्या पद्धतीने मी चौकार आणि षटकार आल्यानंतर एक धाव जेव्हा घेता तेव्हा तुम्ही तुमचं स्कोअरबोर्ड हलवतं ठेवता आणि इथे हे स्कोअरबोर्ड हलतं ठेवण्यासाठी षटकार चौकार आल्यानंतर एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईकला इथे फलंदाज तुम्ही नवीन पाहू शकाल जयदास संते. प्रेशर आहे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जेव्हा फलंदाजीसाठी फलंदाज येत असतात आणि त्यांना फायदा घ्यावा लागतो पॉवर प्लेचा. जी मुभा असते फलंदाजांना, 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38च्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील कारण हे पॉवर प्लेचं 2 षटक तुम्ही पाहू शकाल. राऊंड द विकेट. महेंद्र पुन्हा एकदा तयार.
इथे फुल टॉस बॉल ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला डीपमध्ये पुन्हा एकदा करण येतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु विशालला माहिती आहे की इथे एक धाव आहे, जोखीम घेण्याची गरज नाही आणि इथे एक धाव कंप्लीट होईल आणि एके धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. राईट स्टार्ट म्हणजे चांगली सुरुवात कशाला म्हणतात हे दाखवत असताना दोन्ही खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. एक कल्याण डोंबिवली परिसरातील हा संघ, अर्थातच VCC उसारगर आणि एकीकडे बदलापूर विभागामधील एक नामांकित संघ तुम्ही पाहू शकाल, तो म्हणजे जय हनुमान 11 जोबेली. मागची ओसाटण्याची स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकची शिवसेनेची स्पर्धा जोबेली संघाने गाजवली. सुपर 8च्या लढतीमध्ये त्यांना खोट संघाविरुद्ध चांगला निर्णायक विजय संपादन मिळाला. येथे देखील बॅटची कडा घेतली होती, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र लाईन थोडीशी कमबॅक करत असताना तुम्ही गोलंदाज महेंद्र याला पाहू शकाल आणि पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर भरपूर दडपण असतं गोलंदाजांवरती आणि हे दडपण झुगारून तुम्हाला संघर्ष करावा लागतो तो फलंदाजांचा. आणि हा संघर्ष मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल महेंद्र धुले याचा एक चांगला अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे. त्याच्यानंतर करणला तुम्ही पाहू शकाल, विवेक गायकवाड सारखा फलंदाज त्यांच्याकडे असेल आणि भरपूर चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे झोबेली क्रिकेट संघ. आणि उसारगर तितक्याच ताकदीनं आणि जोमाना उतरलेला हा संघ पाहू शकाल. फुल टॉस बॉल आहे, स्क्वेअर लेगला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेट मधून स्क्वेअर लेगला येतील इथे. काय चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो थोडासा खराब होता. कव्हर भरपूर चांगलं मिळालं क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि एकच धाव कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीनं पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहू शकाल ते मात्र समाप्त झालंय. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा तुम्ही पाहिल्यात त्या म्हणजेच बिनगडी बाद असताना 13 VCC 11 उसारगर क्रिकेट संघ. डीजे प्रेक्षकांचा तुम्ही जर जनसमुदाय पाहू शकाल आणि त्यांच्या साक्षीनं हा 16 तुम्ही नक्कीच पाहू शकाल. पहिले षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच बिनगडी बाद असताना 13 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात इथे होत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 षटकांची तुम्ही ही लढत पाहू शकाल. त्याच्यामध्ये 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील आणि त्याच्यानंतर मात्र फिल्डिंग ही बहरली जाईल ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि प्रेशर असेल संघनायकांवरती. खऱ्या अर्थानं सेकंड इनिंग्समध्ये जेव्हा तुम्ही धावा वाचवण्यासाठी मैदानावर उतराल तेव्हा तुम्हाला 5 गोलंदाज कंपल्सरी यूज करावे लागतील. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने आले होते, स्लॅश केला चेंडूला. चेंडू जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून इथे सीमारेषेच्या पलीकडे विशाल मात्रेच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार षटकार. चला चेंडू द्यायचा मैदानामध्ये. चांगला फटका होता, जसा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तुम्ही पाहिला त्या चेंडूला चांगला समाचार देत असताना इथे फलंदाज विशाल मात्रे. चांगली यष्टी असलेला खेळाडू, सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये DJ ब्रावो म्हणून सातत्याने ज्याचा उल्लेख केला जातो तोच खेळाडू इथे मात्र बहरत असताना 6 चेंडू फेस केलेत आणि 18 धाव्यांची इनिंग्स आतापर्यंत पाहू शकाल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका, परंतु इथे अप्रतिम झेल. पहिल्या सामन्यामध्ये एका हाताने हा झेल टिपला आणि पहिला हादरा मिळेल तो म्हणजे VCC उसारकर संघाचा विस्फोटक फलंदाज मैदानातून बाहेर जाईल. विशाल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. असेल तर जोरदार टाळे होऊन जाऊ दे क्षेत्ररक्षणासाठी. जबरदस्त झेल टिपलाय आणि केशव साहेब यांच्याकडून इथे 200 रुपयाचं पारितोषिक आणि क्षेत्ररक्षक होते तिथे
सुधीर धुले अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम झेल टिपत असताना वाटला होता हा देखील षटकार होता, परंतु एका हातामध्ये हा झेल घेतला आणि पहिला हादरा मिळेल तो म्हणजेच तुम्ही पाहू शकाल VCC उसारगर संघाचे फलंदाज विशाल मात्रे जातील तंबूच्या आश्रयाला. आणि मंगेश धुले साहेब माजी नगरसेवक शिवसेनेचे यांच्या वतीने देखील या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. आणि मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक नक्कीच त्या खेळाडूला दिलं जाईल. एकूण 700 रुपयाच्या कॅश प्राईज त्याच्या नावावर इथे जमा झालेत. जबरदस्त कमबॅक. षटकार आल्यानंतर लगेच उत्तर दिलं आणि हे क्षेत्ररक्षक स्टँडर्ड असतं. जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग करता तेव्हा गोलंदाजांना नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रोत्साहन मिळतं आणि ते प्रोत्साहन तुम्ही देत असताना इथे गोलंदाज तयार. अगू टप्प्याचा बॉल हवेत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू जाईल. चांगली फिल्डिंग होत असताना तिथे धावा कंप्लीट होतील वेगाने. फक्त आणि फक्त 2 आणि 2 धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. विवेक गायकवाड नवीन गोलंदाज पाहू शकाल. दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्ही त्याला गोलंदाजी करताना पाहू शकाल. आणि गोलंदाज जर विचार केला पहिले महागडे ठरले ते म्हणजेच गोलंदाज महेंद्र आणि नक्कीच त्यांच्यानंतर सेकंड गोलंदाज आले तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच विवेक गायकवाड. तर सचिन घाग साहेब यांच्याकडून देखील या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर विकेटच्या बाहेरून धावण्याचा प्रयत्न करा. खेळाडूंना विनंती असेल जास्तीत जास्त. इथे हा फटका हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डमध्ये आणि नक्कीच एक चांगला झेल. या षटकामध्ये मात्र 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश लाभलंय ते गोलंदाज विवेक गायकवाड. म्हणजे षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक तो म्हणजेच जय हनुमान जोवेली क्रिकेट संघाचा. आणि दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला जाईल तो VCC. केतन बॅक टू द पॅव्हिलियन. प्रोप्रायटर अनिलजी गायकवाड साहेब, प्रशांतजी तुपे साहेब यांच्या माध्यमातून डेन ABC या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा इथून मात्र लाईव्ह कव्हरेज केली जाते. नक्कीच ही स्पर्धा इथून मात्र टीव्हीवरती देखील आपल्याला पाहायला त्याने भरपूर चांगली त्यांची क्लिअरिटी राहिली. आणि इथे पंचांचा इशारा येईल. फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 13 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आला होता षटकार आणि त्याच्यानंतर मात्र कंबर तोडली ती उसारगर क्रिकेट संघाची ती म्हणजेच गोलंदाज विवेक गायकवाड यांना. तर नक्कीच प्रशांतजी तुपे साहेब मानकरीचे उद्योजक आहेत आणि अनिलजी गायकवाड साहेब या सर्वच मान्यवरांचं मी इथून मात्र धन्यवाद व्यक्त करतो. डेन ABCच्या माध्यमातून ही स्पर्धा इथून मात्र टीव्हीवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सर्वच मान्यवरांचं इथून मात्र मी धन्यवाद व्यक्त करेल. या स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेचे प्रणेते दिलीपजी बैकर साहेब यांचे छोटे बंधू गोरक्षनाथ बैकर साहेब असतील त्यांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करेल, कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. डेन ABCच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळेल. गो टू प्रवीण सर. तर 3 विकेट्स आतापर्यंत घेतले ते म्हणजेच गोलंदाज तुम्ही विवेक गायकवाडला पाहू शकाल. संघाची धावसंख्या मात्र 21 स्कोर कार्डवर असताना 3 इम्पॉर्टंट फलंदाज मैदानात सोडलेत. आता मात्र मधल्या फलीतील फलंदाजांना अर्थातच तुम्ही नवीन फलंदाज मैदानात पाहू शकाल. अतुल आणि प्रल्हाद या फलंदाजांवरती मोठी मदार असेल ती उसारगर क्रिकेट संघाची, कारण सलामीला आलेला फलंदाज विशाल बाद झाला. त्याच्यानंतर लगेच मैदान सोडलं जयदास यानं आणि केतन देखील मैदानातून बाहेर झाला. प्रेशर आता मात्र उसारगर संघावर. इथे देखील चांगला चेंडू आहे. वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट्स थोडीशी ओली असल्या कारणानं टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो झाला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षकाचं एक चांगलं कामगिरी तुम्ही पाहू शकाल. षटक क्रमांक 2 झालंय संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे VCC उसारगर क्रिकेट संघाची धावसंख्या पाहू शकाल 3 गडी बाद असताना 21. जय अंबे मंडप डेकोरेटर्स रोशन दुले आपण व्यासपीठावरती यायचे संपर्क साधा. जय अंबे मंडप डेकोरेटर्स
रोशन दुले आपण यायचं आहे लगेच व्यासपीठाकडे. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. आणि खेळाडूंनी खेळपट्टीवरती धावायचं नाही आहे, बाजूने धावा. तर नक्कीच विनंती असेल, जर एखादा विकेट तुम्हाला मिळाला तर तुमची टीम मिटिंग विकेट्सवर घेऊ नका, क्रीजवर घेऊ नका, तुम्ही थोडीशी बाहेर साईडला मिटिंग घ्या. आणि खेळाडूंना फलंदाजांना देखील विनंती असेल, जर तुम्हाला धाव घ्यायची तर शक्यतो थोडंसं साईडने धावलं तर बरं होईल, कारण विकेट्स ओल्या असल्या कारणाने इथे थोडीशी आयोजकांना मात्र मेहनत करावी लागते. तर 2 षटक समाप्त झालेत, 21 धावसंख्या, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आता स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही इथे पाहू शकाल, ते म्हणजेच प्रल्हाद आणि त्यांना साथ देतील ते म्हणजेच अतुल, हे 2 फलंदाज. आणि गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद आलाय गोलंदाज. 3ऱ्या षटकातील हा गोलंदाज पाहू शकाल, पहिलाच बॉल फेकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेटने. अगुटप्प्याचा बॉल, नक्कीच इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, वेग होता गया चेंडूवरती. आणि जसे जशी दुपार होत जाईल तशी तशी मात्र फास्टेस्ट गोलंदाजांना इथे एक चांगली मदत भेटेल. आणि त्याच अनुषंगाने इथे आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे झगडतायत गोलंदाज. धावा आल्या होत्या, कारण आतापर्यंत विचार केला धावा भरपूर झाल्यात, पण विकेट्स देखील गमावलेत, कारण विकेट्स ओली आहे हे सर्वांना माहिती, त्याचा फायदा गोलंदाजांना मिळेल. पण विशाल मात्रेने चढवला हल्ला, हा मात्र गोलंदाजांवर दबदबा होता, तो पास झाल्यानंतर इथे प्रेशर घेत असताना शॉर्ट पिचच्या पद्धतीचा चेंडू होता, बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर चांगला झेल. आणि इथे फलंदाज बाद होतील. VCC उसारगर संघाला लागणारा हा 4था हादरा तुम्ही पाहू शकाल. आणि फलंदाज बाद होतील ते म्हणजेच अतुल. हॅलो. तर याच दरम्यान अशोकजी मिनमिने साहेब यांचं देखील शुभागमन आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच त्यांच्या माध्यमातून कैलासवासी काशीनाथ बाबू मिनमिने यांच्या स्मरणार्थ अशोक काशीनाथ मिनमिने यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं आकर्षक चषक लाभला आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. साहेब आपण आलात आमच्या व्यासपीठावरती, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. तर चला नेक्स्ट मॅच जय हनुमान डवलेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट शेलू टीम, दोन्ही संघाचे संघनायक आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. गो टू प्रवीण सर. इथे देखील आखूट टप्प्याचा चेंडू होता, उचली, चांगलं बाउन्स, हे येणाऱ्या मॅचमध्ये हे संकेत असतील. या ओल्या विकेट्सवरती तुम्ही हे बाउन्सर पद्धतीचे चेंडू पाहू शकाल. आणि जेव्हा उचली मिळते, अर्थातच आम्ही सातत्याने सांगतो की तुम्हाला इथे सीमित म्हणजे 5 षटकांचे षटक दिले जातील, 5 षटकं दिली जातील. आणि जेव्हा 50 ओव्हरचे सामने असतात तेव्हा तुम्हाला कंपल्सरी एक बाउन्स जरी फेकला तरी तुम्हाला 50 चेंडू निर्धाव काढता येतील. परंतु इथे 5 षटक आहेत, जर एक चेंडू प्रत्येक षटकामध्ये तुम्ही निर्धाव काढलात तर तुम्हाला 5 चेंडू निर्धाव पाहायला मिळतील. इथे देखील बॅटची कडा पाहू शकाल. विशाल मात्रे बाद झाल्यानंतर रन मशीन मैदानातून बाहेर पडली आणि त्याच्या मागोमाग मात्र सलग फलंदाज बाद होत गेले. आणि इथे उसारगर क्रिकेट संघाला लागणारा हा तुम्ही 5वा हादरा पाहू शकाल, म्हणजेच अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. आणि धावसंख्या मात्र पाहू शकाल फक्त 22. जय हनुमान जोवेली क्रिकेट संघ म्हटल्यानंतर गोलंदाजाची दादागिरी सातत्याने राहिली. आणि VCC उसारकर क्रिकेट संघ म्हटल्यानंतर फलंदाजांची दादागिरी. विशाल मात्रेने सुरुवात खूप चांगली केली होती आणि त्याच्यानंतर तो जसा बाद झाला त्याच्या मागोमाग सलग मैदानातून फलंदाज बाहेर गेले आणि संघ इथे तुम्ही अडचणीत पाहू शकाल. राऊंड द विकेटने आले होते, ऑफस्टम्प यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेरून जाणारा हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. पंच राजेश भोईर यांच्या माध्यमातून अवांतर इथे वाईटच्या मदतीनं पहिली एक्स्ट्री धाव यांच्या खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल घोषित केला आणि 1 धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली, त्याच्यानंतर मधल्या फलीतील फलंदाजांना इथे अजूनही यश लाभलं नाही, म्हणजेच तुम्हाला संघर्ष या मैदानावरती नक्कीच करावा लागेल.
पहिला सामना तुम्ही खेळताय, 5 षटकामध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. म्हणजेच तुम्हाला 5 षटकामध्ये कमीत कमी 45 धावा जरी उभारल्या आणि अशा पद्धतीनं जर आउटफील्ड आणि विकेटचा विचार केला तर तुम्ही देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगला थ्रो होता परंतु गोलंदाजाला इथे कलेक्ट करता आला नाही आणि फलंदाज मात्र सुरक्षित राहतील. वेगाने एक धाव, जीव आटोक्यात घेतला होता या फलंदाजानं आणि एक धाव वेगाने कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. आता एक एक धावा का होईना, सावकार जसे येतील खराब चेंडूवरती ते घेणं देखील गरजेचं असेल. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीनं फिल्डिंग मिड ऑफला झाली होती आणि त्याच्यानंतर वेगाने थ्रो होता. जर पकडला असता तर फलंदाज बाद झाले असते, परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. VCC उसारगर क्रिकेट संघाची 5 गडी बाद झाल्यानंतर 24 या धावसंख्येवरती, म्हणजे 8ची सरासरी आत्तापर्यंत त्यांनी राखली. आणि सातत्याने म्हटलं जातं जेव्हा साऊथ आफ्रिका क्रिकेट संघ मैदानावरती खेळत असतो त्याच्यानंतर मग ती T20 IPL सुद्धा असो, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स संघामधून तो खेळत असतो बँगलोर संघाकडून AB डिव्हिलियर्स, जो एकटा बाद झाल्यानंतर असं वाटतं की अर्धा संघ गारद झाला. असं वाटतं विशाल म्हात्रे म्हणजे त्या संघाचा तारणहार, तो जो बाद झालाय आणि असं वाटतं की अर्धा संघ इथे बाद झालाय. म्हणजेच विशाल बाद झाल्यानंतर हे 4ही फलंदाज काही करू शकले नाहीत आणि 8ची सरासरी फक्त तुम्हाला इथे पाहायला मिळते. अजूनही वेल गेली नाही, 12 चेंडू शिल्लक असतील. आणि आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो, खास करून विशाल म्हात्रे यांना सांगतो की DJ ब्रावो आहेत, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पतड़े पड़े हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. अब संघर्ष करना होगा इस मुकाबले में ये VCC उसारगर टीम के बल्लेबाजों को. तर चौथं षटक तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. गोलंदाज आले करण धुले, एक ऑलराऊंडर. पहिलाच बॉल हवेत आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील झेल खाली. चांगला झेल इथे कलेक्ट केलाय तो म्हणजेच अजय धुले यानं आणि इथे फलंदाज बाद होतील. 24 या धावसंख्येवरती 6 बहादरा VCC उसारगर क्रिकेट संघाला. म्हणजे 7 चेंडूंचा पहिले तुम्ही विचार केला तर 7 चेंडूमध्ये 19 धावा आल्या होत्या आणि एकही गडी गमावला नव्हता. अगुटाप्याचा बॉल इथे ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आता वर्चस्व प्रस्थापित करेल जे हनुमान 11 जोवेली संघ आणि त्यांचे गोलंदाज. इथे त्यांना बेनिफिट असेल कारण इथे उसारगर संघाकडे जी बॅटिंग पाहिजे होती ती मधल्या फळीमध्ये झाली नाही आणि तुमच्याकडे खालच्या क्रमांक अर्थातच 10व्या क्रमांकापर्यंत फलंदाज हार्ड हिटर असतं देखील आत्ताच्या युगामध्ये भरपूर गरजेचं असतं. कारण मागची जर तुम्ही भरपूर वर्षाचा इतिहास वलून पाहिलात तर त्यावेळेस MRIचे चेंडू असायचे आणि एखादा असा फलंदाज असायचा जो षटकार लावायचा. आता टेनिस बॉल, हेडली बॉल, त्याच्यानंतर सिक्सरचे चेंडू असे बॉल पाहायला मिळत आहेत. त्या चेंडूवर तुम्हाला 10व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन देखील षटकार लगावतो. तर सतीशजी सावंत साहेब फणसीपाडा इथून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत कारण स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहू शकता. नक्कीच अडथळे आले, पावसाळा देखील सुरुवात झाली होती, परंतु या सर्व अडथळ्यांना जुगारून इथून मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे शिल्पकार दिलीपजी बैकर साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. तर सतीशजी सावंत साहेबांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. तर हा झेल होता, पुन्हा एकदा चुकी झाली खऱ्या अर्थानं. तिथे अजय होते, आतापर्यंत चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली. करण धुले याचा हा चेंडू होता आणि आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न नक्की केला होता, मिड विकेटला झेल झाला नाही, फलंदाज अति सुरक्षित. इथे देखील सन्मान दिला या चेंडूवरती. अचानक घुसले घेणारा हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंड बॉलर एंडकडे कुठलाही क्षेत्ररक्षक कव्हरला नाही, त्याचा फायदा वेगाने घेतला या दोन्ही फलंदाजानं. म्हणजेच इनफिल्ड सर्कलमध्ये कशा धावा चोराव्या याचं प्रात्यक्षिक इथे दाखवत असताना हे दोन्ही फलंदाज तुम्ही पाहू शकाल. 2 धावा कंप्लीट होतील तेजसच्या माध्यमातून आणि ते 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28. 6 गडी बाद झाल्यानंतर VCC उसारगर क्रिकेट संघाचे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने करण तयार होतील. इथे स्लोवर पद्धत चेंडू होता, ऑन साईडला भिरकावला, मिड विकेटला डीपमध्ये. पुन्हा एकदा अजय येथील चेंडू खाली, एकच धाव कंप्लीट होईल आणि पाहता पाहता तुम्ही पाहू शकाल 4थं षटक देखील समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर VCC उसारगर क्रिकेट संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 29. 6 गडी बाद झाल्यानंतर.
काय दिलं केतन मात्रेसारखा महाराष्ट्रातील सध्याच्या घडीतील सर्वात बाईक विनर, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा खेळाडू दिलाय कल्याण डोंबिवलीनं. आणि हे तुम्ही कल्याण डोंबिवलीचा सन्मान खऱ्या अर्थानं सातत्याने पाहिलं. तर गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज येतील, ते म्हणजेच 5व्या षटकामध्ये कंपल्सरी तुम्हाला 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरावे लागतील. अर्थातच इथे प्रेशर थोडं कमी आहे जोबिली संघावरती, कारण ते धावा इथे गोलंदाजी करतायत पहिल्या सत्रामध्ये. आणि जेव्हा धावा वाचवण्यासाठी उसारगर संघ मैदानात येईल तेव्हा कंबर कसावी लागेल. भरपूर हवेत आहे फटका, करण धुले झेल खाली येतील, कुठलीही चुकी नाही. आणि इथे 7वा गडी बाद होईल, तो VCC उसारगर क्रिकेट संघाचा फलंदाज बाद होईल, तो म्हणजेच तेजस. परंतु नवीन नवीन खेळाडू जर एखाद मॅच चांगले खेळले की त्यांना वाटतं संघ माझ्या जीवावर चालतो. परंतु जेव्हा तुम्ही बॅट घेता, शूज घेता, संघामध्ये तुमचे लेजेंडरी खेळाडू असतात ज्यांच्या नावाने संघ ओळखला जातो, तेव्हा तुम्ही त्यांची रिस्पेक्ट करायला देखील शिका. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा मैदानात नवीन संघ तुम्हाला जेव्हा चान्स मिळत नाही, जेव्हा तुम्ही 12वे असताना, हे तुमचं भाग्य समजा मैदानात. फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक आले झेल खाली. बॅक टू बॅक विकेट जाईल मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज होते ते म्हणजेच सौरभ, आणि ते देखील बाद झालेत. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट. चांगली कमबॅक करत असताना या स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही प्रेम धुलेला पाहू शकाल. आणि इथे फलंदाज क्रमांक 8वा बाद होईल, तो म्हणजेच VCC उसारगर क्रिकेट संघाचा. या डेंजर बॉलरनी शकाल तुम्ही. जय हनुमान 11 ढवलेपाडा संघाचे कॅप्टन. हे षटक समाप्त होण्याच्या अगोदर तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यासमोर फाईट करेल नेरळ परिसरातील एक दर्जेदार संघ शेलू क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि ढवलेपाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन. टॉससाठी लगेच संपर्क करा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील. जर हॅट्रिक घेतली केशव मात्रे जोबिलीपाडा यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राईज आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेण्याचा गौरव मात्र या गोलंदाजच्या नावावर असेल का? गोलंदाज प्रेम, अपकमिंग रायझिंग स्टार गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. हवेत आहे फटका, 1000 रुपयाचं इथे पारितोषिक येईल का? आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मात्र घेऊ शकला नाही. लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक आले होते डीपमध्ये झेल घेण्यासाठी, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये हा झेल पडला आणि झेल मात्र सेफ लँड तुम्ही पाहू शकाल. 3 धावा कंप्लीट. आठवते मित्रांनो, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची भरपूर अगोदरच्या इतिहासामध्ये जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती, जेव्हा ऋषिकेश कानिटकरला स्ट्राईक हवी होती आणि जवागल सिन्हाने अशाच पद्धतीचा फटका लगावला होता आणि तेव्हा 3 धावा कंप्लीट झाल्या. आणि त्यावेळी ऋषिकेश कानिटकर स्ट्राईकला आले होते आणि चौकार लगावला होता आणि तेव्हा पाकिस्तानला मात्र पराभूत केलं होतं. परंतु इथे प्रथम बॅटिंग करत असताना धावा कशा येऊ हे भरपूर महत्त्वाचं असेल. चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे इथे निशंकेने पाहिलं होतं की वाईट असेल बॉल, परंतु पंचांनी हेरलंय. बरोबर ऑफ स्टंप यॉर्कर हा चेंडू होता आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या तुम्ही मात्र स्थिर इथे 32 या धावसंख्येवरती. 2 अजून चेंडू या षटकातील शिल्लक असतील. 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभारू शकेल VCC 11 उसारगर क्रिकेट संघ. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. इथे हवत आहे फटका, स्वतः गोलंदाज झेल खाली आलेत आणि खूप चांगला झेल इथे पकडलाय. 9वा हादरा इथे लागलाय तो उसारगर क्रिकेट संघाला. तिथी म्हणजेच उसारगर क्रिकेट संघाला. बघा, स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष पडून जातात, पण त्याच वादळात मात्र गवत टिकून राहतं. हे आता उसारगर संघाला सेकंड इनिंगमध्ये करावं लागेल. वादळे भरपूर आहेत, उडून जातील, पण त्याच्यानंतर तुम्हाला या वादळामध्ये कसं टिकावं आता उसारगर संघाच्या खेळाडूंना संघर्ष करावा लागेल. धावा फक्त 32 लागल्यात. सामना जर बरोबरी सुटला तर तुम्हाला इथे सामना सुपर ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. त्या गोलंदाजीच्या मार्कवर जबरदस्त कमबॅक करत असताना पॉवर शेवटच्या षटकामध्ये तुम्ही प्रेमला पाहू शकाल. इथे देखील बॅटची कडा. आणि या स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये VCC उसारगर संघ मात्र ऑल आउट झालाय.
10 गडी गमावलेत त्यांनी आणि 32 फक्त धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी विचार केला सेकंड इनिंग्स मध्ये जय हनुमान जोवेली क्रिकेट संघाला 30 चेंडू जय हनुमान ढवलेपाडा टीमने जिंकला आणि इथून भूषण भाई आपण पाहू शकता 5 ओव्हरची मॅच आहे मित्रा आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून मात्र निर्णय काय असेल फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. असे कोणते गोलंदाज असतील या 5 ओव्हर मध्ये? सचिन असेल, हारेस असेल, बंटी असेल, मी असेल स्वतः आणि एक अजूनपर्यंत ठरवलं नाही. समोर ताकदवर संघ आहे शेलू संघ म्हटलं तर नक्कीच या विभागातील ताकदवर संघ चांगला जातो. या संघापुढे किती धावांवरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीत 55 ते 56 पर्यंत थांबण्याचं वगैरे, कारण की विकेट पण खूप ओली आहे, त्यामुळं काही सांगू शकत नाही काय होईल. तरी स्पर्धा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द. आयोजन तर खूपच चांगलं आहे. तर थँक्यू भूषण. तर शेलू संघाचे देखील संघनायक आपल्यासोबत जॉईन झालेत. नाणेफेकीचा कौल तुम्ही इथून मात्र गमावलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे. समोर ताकदवर संघ गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ढवलेपाडा संघाला जाणला जातो. त्या संघापुढे इथून मात्र किती धाव तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 55 ते 60 करण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज असतील 55 ते 60 धावा बनवण्यासाठी? भावेश दादा, कुमार दादा, साई मसने आणि गुरुदादा आणि असे आहेत. या स्पर्धेविषयी आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे दिलीप शेठ बैकर, हर्षद शेठ बैकर आणि सूर्यकांत शेठ बैकर यांच्याविषयी 2 शब्द. मानकुली संघाने स्पर्धा ठेवली आहे, त्याही आम्हाला खेळायला संधी दिली, यांचा मी आभार मानतो. बस. थँक्यू सो मच. हे होते शेलू संघाचे संघनायक. दोन्ही संघाला इथून मात्र शुभेच्छा असतील आमच्या समालोचन कक्षामधून. आमच्या स्पर्धेचे प्रणेते दिलीप शेठ बैकर यांच्याकडून मात्र शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. नेक्स्ट मॅच आपल्याला एक बाईक फाईट मॅच पाहायला मिळेल. जय हनुमान ढवलेपाडा त्यांच्या अगेन्स्ट शेलू टीम इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊ आपण या मॅचच्या दिशेने. नक्कीच एक युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान जोवेली नक्कीच मंगेश शेठ धुळे साहेब यांचा संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय VCC उसरकर संघ. डोंबिवली विभागातील एक ताकदवर संघ आपण पाहू शकता DJ ब्रावोचा संघ. तर गजानन नवले काका आपण देखील यायचं व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून सरचे मनपूर्वक स्वागत असेल. गो टू बाबू सर. हेलो हेलो. धन्यवाद राहुल सर चौहान और उसके साथ साथ प्रवीण जी गायकर से आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत. तो चलिए सबसे पहले इस मुकाबले के बारे में जिक्र करना होगा. आज का दिन का बात करेंगे. पहली मैच है. देखिए कई सारे हमारे मेहमान अतिथि यहाँ पर उपस्थित हैं और इस टूर्नामेंट के आन बान शान सबके लाडले सबके प्यारे बात करेंगे. दिलीप बेकर साहब बात करेंगे यहाँ पर तशरीफ रखते हुए. देखें आगरी उन्नति मंडल से अध्यक्ष बदलापुर से और उनके साथ साथ बात करेंगे और एक बड़े हस्ती. देखिए राजनीति की दुनिया से लेकर हम क्रिकेट की दुनिया में अगर जाकर देखा जाए तो मंगेश धोले साहब देखिए माजी नगर सेवक और उनके साथ साथ देखिए सूर्यकांत बेकर साहब देखिए समाज सेवक. मैं जिक्र करूंगा निश्चित रूप से बहुत सारे मान्यवर यहाँ पर अतिथि उपस्थित हैं. लेकिन चलेंगे यहाँ पर टारगेट की बात करेंगे. देखिए एक छोटा सा टारगेट है.
33 रनों की टारगेट से। मैं हमेशा कहता हूँ छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना आसान नहीं रहेगा, लेकिन JN1 क्रिकेट क्लब ज्वेली टीम ने देखिए यहाँ पर जिस तरह से शुरुआत में हमला किया था पर विशाल मात्रे कहते ना सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे, तो विशाल मात्रे का विकेट गिरने के साथ साथ यहाँ पर विकेट का झड़ी लगा और दर्शकों की तादाद देखिए। पहला गेंद करण धुले हमला किया और ये देखिए यहाँ पर चिड़िया चुभी खेत में पहली गेंद और पहला सफलता यहाँ पर। क्या छोटा सा टारगेट यहाँ पर मुश्किल बन सकता है। बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज चाहे ओपन में लीजिए ग्रामीण में लीजिए इतिहास रचाने वाले खिलाड़ी, लेकिन पहला देखिए पर सफलता मिलता हुआ। बीसीसी उसारगढ़ टीम थोड़ी सी खुश रहेंगे। कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। तो करण धुले को देखिए पर बाहर किए, लेकिन जोइली टीम की बात करेंगे ना इनकी बल्लेबाजी लाइनअप बहुत मजबूत है। इस टीम में एक मगरमच्छ नहीं बात करेंगे तो पूरा 10वां नंबर तक विवेक गायकवाड़ तक देखिए बल्लेबाजी बहुत तेज चलता है। लेकिन क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। ओहो हो ये चलिए शायद इस बार लेग स्टंप को छोड़ता हुआ गेंद एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ। कभी कभी क्या होता है आप लेग स्टंप में जाते हुए गेंद को छोड़ेंगे, हल्के से अगर स्विंग लेकर जाता है लेग स्टंप को बिखार कर भी चला जाता है। और अगर बात करेंगे इस साल अच्छी फॉर्म में, क्योंकि करण धुले देखिए पिछली टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज बने थे, लेकिन अगर शुरुआत से कहा जाए ना रोशन धुले एक कमाल के बल्लेबाजी अभ्यास के मैदान से लेकर स्ट्राइक पर। और ये चले स्लोक स्वीप कितनी आसानी के साथ सचिन रमेश तेंदुलकर की यहाँ पर यादें दिला दी। यहाँ पर कमाल की यहाँ पर पैडल स्वीप खिला 4 रन आता हुआ। तो चलिए बात करेंगे आप रायगढ़ ठाणे बदलापुर से महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में बात करेंगे। आजकल क्रिकेट के पंडारे देखिए क्रिकेट की कितनी बड़ी भूख है, दर्शकों का तादाद बता रहा है। ये मौसम थोड़ी सी बेईमान है, कोरोना वायरस के बाद मैं कहूँगा थोड़ा सा बारिश दिक्कत देता हुआ, लेकिन कुदरत फिर भी मेहरबान देखिए। और मानकुली का देखिए यहाँ पर जो मेहनत या उनकी आत्मविश्वास कॉन्फिडेंस जो उन्होंने आत्मविश्वास दिखाया कि आज हमें मुकाबला शुरू करना है, तो क्या यहाँ पर बीसीसी उसारगढ़ टीम जो उम्मीद उनके अंदर जागा है यहाँ पर करण धुले का विकेट लेने के साथ साथ, लेकिन अजय की यहाँ पर। और ये चलिए यही बात कर रहे थे, विकेट थोड़ा सा नमी है, गेंद रुक कर आगा और जल्दबाजी में देखे कहते ना जल्दबाजी में हम उम्मीद हमें नहीं छोड़कर जाता है, जल्दबाजी में हम उम्मीद छोड़ देते हैं। और यहाँ पर अजय धुले का विकेट गिरता हुआ। जोली टीम की बात करेंगे ना, इन्हें जरूरत ही नहीं यहाँ पर हमेशा जोखिम लेने का। देखिए 5 ओवर का मैच है, 30 गेंद आपके सामने है, 33 रन आपको बनाना है। अगर शुरुआत में विकेट जाता है तो फिर मुश्किल बन जाएगा। मैडी सर देखिए बात करेंगे जोई लेकर जाए तो महेंद्र धुले बिल्कुल से महेश जी धुले देखिए, और हमारे अच्छे दोस्त पप्पू निश्चित रूप से वो भी मैच का मजा लेते हैं। पप्पू धुले से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और देखिए सबसे बड़े हस्ती हैं मंगेश धुले साहब देखिए, जिनका टूर्नामेंट इंतजार कर रहा है, जिस टूर्नामेंट का जिक्र रहा और समझ बुझ का क्रिकेट से यहाँ पर थोड़ा हवा में था, मिड ऑन थे यहाँ पर, लेकिन देखिए डीप लॉन्ग ऑन भी तैनात किया गया है। लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 2 रन मुकम्मल करते हुए, ये अच्छी सोच होना चाहिए। कहते हैं ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाने से बेहतर है आपको सिंगल डबल लेकर स्ट्राइक रोटेट करते रहिए, स्कोर बोर्ड चलना चाहिए। देखिए आपको 33 रन बनाना है, कुछ यहाँ पर 60-65 रन नहीं बनाना है जो आपको जल्दबाजी करना है। अगर छोटा छोटा साझेदारी भी होता है ना, कहते हैं ना छोटा छोटा बूंद आज समंदर भी बन जाता है।
ओहो हो क्लासिक क्रिकेट का देखिए बहुत बढ़िया क्लासिक दिखाए। मुझे लग रहा है शायद यहाँ पर न्यूजीलैंड हिंदुस्तान के बीच में मैच हो रहा है। शुभम गिल की तरफ से यहाँ पर एक बहुत सम्मान दिया, रिस्पेक्ट दिया गेंद को, ये होना चाहिए। देखिए इसलिए तो मैं जिक्र कर रहा था रोशन धुले के कि इस साल बहुत बढ़िया वो कमाल के क्रिकेट्स खेल रहे हैं, टेक्निक क्रिकेट्स खेल रहे हैं। टीम को जब जैसा ज़रूरत होता है वो करके दिखाते हैं। लेकिन कहते हैं ना मैंडेटरी पावर प्ले, इसका थोड़ा लालच रहता है। घुटना टेक, तमाशा देख, अपील किया गया था तेज, अंपायर ने खारिज किया, बल्ले से है। देखिए इशारा यहाँ पर अजीत निकम सर देखिए और उनके साथ विशाल पाटिल सर देखिए, राजेंद्र भोरी सर देखिए, 3 अंपायर आपको देखने को मिलेंगे। और जहाँ से बात करेंगे यहाँ पर देखिए पहला ओवर्स कहानी देखिए कैसा रहा। पहली गेंद के ऊपर देखिए पहला सफलता, करण धोले का विकेट गिरा और वहाँ से बीसीसी उसार टीम में थोड़ा सा उम्मीद जागा। लेकिन उसके बाद देखिए अजय धोले ने चौका दागने के बाद उस जख्म पर फिर से नमक लगाया था। लेकिन नमक छेड़ने के साथ साथ फिर से मरहम लगाए गेंद अजय धोले का विकेट्स गिरा। लेकिन ओवर की आखिरी गेंद देखिए यहाँ पर सिंगल के साथ समाप्त हुआ। कुल टोटल की बात करेंगे तो टोटल देखिए 8 रन बना है। तो हम जिक्र कर रहे थे इस टूर्नामेंट के बारे में। इस टूर्नामेंट की बात करेंगे शायद 2 दिसंबर से शुरू होना चाहिए था, लेकिन बारिश के कारण देखिए इस टूर्नामेंट को थोड़ा सा आगे लिया गया। लेकिन काफ़ी मेहनत देखिए हर युवा खिलाड़ी, हर नौजवान से, हर मानकुली की मैं बात करूंगा, ग्रामस्थ मंडल पूरी अच्छी सपोर्ट से। कप्तान हम देख सकते हैं नीलेश जी बराठी देखिए, उनके साथ पूरी पंकज को भी हम देख सकते हैं। पूरे हर किसी ने मेहनत किए हैं और वही मेहनत का रंग देखिए आता हुआ। और इस टूर्नामेंट की बात करेंगे आन बान शान सबके लाडले दिलीप बेकर साहब देखिए, उनका भी जितना भी जिक्र तारीफ करूं मैं शायद राहुल जी उतना ही कम। और उसके साथ साथ देखिए हम बात करेंगे मंगेश धोले साहब, क्रिकेट के हम कोहिनूर कह सकते हैं का महाजी नगर सेवक हैं। उसके साथ साथ देखिए सूर्यकांत बेकर साहब देखिए समाज सेवक है। और देखिए एकता देखिए कितनी अच्छी मान को लेके, कहते हैं ना जुड़ जाओगे तो शेर भी घबराएगा, टूट जाओगे तो गिदड़ भी सताएगा। ये इनकी एकता की ताकत है। आज ये टूर्नामेंट देखने को मिल रहा है, क्योंकि काफ़ी जगह काफ़ी टूर्नामेंट देखिए अभी भी इंतजार करना पड़ रहा है शायद आने वाला संडे या सोमवार के दिन से। लेकिन यहाँ पर भरपूर मेहनत, कहते हैं ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है। अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। तो यहाँ पर हौसला बुलंद है। दोनों टीम खास करके मैं कहूँगा थोड़ा दबाव में रहेंगे, क्योंकि छोटा सा टोटल बनाए यहाँ पर। और अगर विशेष उसारगर की बात किया जाए तो मैं सबसे पहले जिक्र करूँगा पांडुरंग सेठ संतेश साहब। एक समाज में बेहतर काम करने के साथ साथ एक खूबसूरत मैदान उसारगर में दिया। डीजे प्रावो देखिए पर विशाल मात्रे के ऊपर यहाँ पर हमला करते हुए डीप कवर सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन। केशव जी मात्रा देखिए उनकी तरफ से अगर लगातार तीन गेंद के ऊपर 3 चौके आते तो 400 रुपया। लेकिन यहाँ पर देखिएगा अच्छी वापसी। पहला गेंद के ऊपर देखिए हमला किया था रोशन धोले, क्या कमाल के बल्लेबाजी। और रोशन ने बता दिया भाई बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता। 1-2 चौके लगाने से कोई रोहित मैन नहीं होता। बड़े खिलाड़ी बनने के लिए इनिंग्स बड़ा, ये देखिए बड़ा इनिंग्स कवर के फील्डर के ऊपर से आउटफील्ड तेजी से कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा, 4 रन। कहते हैं ओहो हो क्या कमाल का क्रिकेट्स भाई, मान गए गुरु। रोशन धोले के लिए एक तालियां बजना चाहिए, जिस तरह की देखिए यहाँ पर सेंसिबल क्रिकेट्स खेलते हुए रोशन धोले ने बता दिया भाई हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है, चौके छक्के भी लगाना आता है भाई, सिंगल डबल भी चुराना आता है। एक बड़ी खिलाड़ी की पहचान। डीजे ब्रावो देखिए आज उनका सॉन्ग लगा, खुश नहीं रहेंगे, संतुष्ट नहीं रहेंगे। कहते ना विशाल मात्रे एक ऐसा हस्ती है जिसका जवानी हमेशा मौज मस्ती। थोड़ा सा अंपायर जी से बातचीत करते हुए नाखुश से देखिए उन्होंने कमाल की बल्लेबाजी। थोड़ा जाएंगे विशेष उसारगढ़ टीम की बल्लेबाजी देखिए कैसे शुरुआत हुई थी। विशाल मात्रा ने देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी, 7 गेंद के ऊपर 18 रनों का इनिंग्स खेले थे। लेकिन बाकी की टीम देखिए समेट गए 32 रनों के ऊपर, निराश किया। बाकी के खिलाड़ियों ने देखिए टोटल जोड़े यहाँ पर 14 रन जोड़े। तो चलिए अगला मैच देखिए दोनों टीम तैयार हो चुके हैं।
धौलेपड़ा टीम, देखिए इस टीम का कौन मुकाबला भूल सकता है। आरसीसी पे टीम को खून के आंसू रुलाए थे और ये चलिए दोनों बल्लेबाज यहाँ पर आंखों ही आंखों में यहाँ पर से सिंगल लेते हुए यही बात मैं कर रहा था कि जरूरत नहीं आपको यहाँ पर कुछ बड़ा जोखिम लेना। करण धुले का देखिए विकेट्स गिरा, लेकिन उसके बाद अजय धुले थोड़ा सा अटैकिंग बल्लेबाजी करने के सोच में थे, लेकिन उनका विकेट गिरने के साथ साथ यहाँ पर विश्वनाथ का तारीफ करना चाहूँगा जिस तरह के रोशन धुले का यहाँ पर साथ देते हुए एक छोटा सा साझेदारी बनता हुआ, लेकिन ये साझेदारी मुश्किल बनाता हुआ। ये देखिए अभी तक समझ बूझ का क्रिकेट से लग नहीं रहा है एक समय कि यहाँ पर 5 ओवर का मुकाबला खेला जा रहा है। अच्छा सोच देखिए यहाँ पर उन्होंने जानते हैं और जो खिलाड़ी के अंदर ये ताकत काबिलियत होगा ना फिर वो कोई भी मुश्किल का सामना कर सकता है। श्रेयस अय्यर देखिए आज क्यों उन्हें टेस्ट टीम में चुना गया, उनके अंदर वो क्षमता वो ताकत है बड़ी हिट खेलने का और उसके साथ साथ रुक कर जब विकेट गिर जाता है ना। तो टोटल की बात करेंगे देखिए यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 19 रन बन चुके हैं। तो जीत की बात करेंगे तो केवल देखिए यहाँ से 13 रन दूर है, 14 रन दूर हैं। देखते हैं घने बादल है, लेकिन ये जो बारिश की ये जो चक्रव्यूह था ना ये चक्रव्यूह उड़ीसा पहुंच चुका है क्योंकि 4 तारीख उसका वहाँ प्रवेश था। सुबह से काफ़ी तेज़ बारिश हो रहा है और शायद उतना यहाँ पर बारिश हो सकता है ऐसा कोई बात नहीं थोड़ा बहुत, लेकिन जो कंटिन्यू जो हम 2-3 दिन से देख रहे हैं ना तो वो चक्रव्यूह यहाँ से रवाना हो चुका है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 रन। तो जीत की बात करेंगे अभी भी 14 रनों की ज़रूरत है और बड़े अच्छा स्थिति में देखिए यहाँ पर एक अच्छा काम करके दिए हैं जय हनुमान। बात करेंगे जोएली टीम के गेंदबाजों ने देखिए खास करके उनकी गेंदबाजी की तरफ जाकर देखा जाए तो यहाँ पर कमाल का देखिए पहला ओवर में हमला हुआ था, लेकिन जो 3rd ओवर और 2nd ओवर वहाँ से वापसी की। करण धुले भी देखिए अच्छा ओवर किए, लेकिन प्रेम क्या कमाल की गेंदबाजी। देखिए मुकाबला चल रहा है यहाँ पर गेंदबाजी बेसिस से उसारगढ़ टीम की तरफ से हो रही है, लेकिन हम जिक्र कर रहे हैं प्रेम के यहाँ पर इस गेंदबाजी के। प्रेम धुले यहाँ पर देखिए 4 विकेट लिए और उन्होंने बता दिए इस मैदान में प्रेम ग्रंथ लिखा जाएगा। कमाल के गेंदबाजी, एक उभरता हुआ सितारा, लेकिन जिस तरह की उनकी टीम देखे प्रमोट किया रहे अंतिम ओवर गेंदबाजी के लिए। गेंदबाज फिर से एक बार तैयार और ये चलिए यहाँ पर एक ऑफ ड्राइव देखने को मिला और जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज यहाँ पर बड़ी आसानी के साथ सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिए। देखिए आउटफील्ड भी थोड़ा सा नमी है, वक्त मिलेगा। T20 वर्ल्ड कप देखिए बात करेंगे ना हिंदुस्तान टीम ने काफ़ी नाखुश किया। मैं कहूँगा अगर जसप्रीत बुमराह का साथ वरुण चक्रवर्ती की जगह अगर प्रेम धुले को ले जाते तो बेहतर होता। 1.5 ओवर में देखिए क्या कमाल के गेंदबाजी करते हुए। थोड़ा थोड़ा हमारे जो सिलेक्टर रहते हैं ना उनका भी नजर आता नहीं है, लेकिन ऐसी तरह के मेरी कहने का मतलब ये था जैसे प्रेम गेंदबाजी करे ना ऐसा एक गेंदबाज जरूरत था T20 वर्ल्ड कप में। हाँ दिलीप बेकर साहब देखिए मुस्कुराते हुए, चेहरे पे मुस्कान है, बहुत अच्छी मेहनत। देखिए महाराष्ट्र में देखिए हर मैंने बताया हर गांव में हर शहर में महाराष्ट्र के हर गली में ऐसे इंसान हैं जिन्होंने समाज के साथ साथ देखिए आज टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा देते हुए आज इस टेनिस क्रिकेट बात करेंगे आज इस लेवल तक पहुँचा है। 10 क्रिकेट लाइव देखिए यहाँ पर कितनी अच्छी क्लियरिटी के साथ दूध का दूध पानी का पानी और लगभग 1000 के करीब ऑनलाइन 800 या 900 के करीब देख रहे हैं। एक रनों से देखिए यहाँ पर टोटल आगे बढ़ रहा है। जैसे कहते हैं ना एक माला बनाने के लिए हजारों फूलों की जरूरत है, 33 रनों तक पहुंचने के लिए एक रन लेकर आगे पहुंच रहे हैं। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 22 रन तक पहुंच गए। तो जीत से केवल देखिए 11 रन दूर हैं। कहते ना जहाँ चमत्कार है वहाँ नमस्कार है, लेकिन अभी तक बात करेंगे विशेष उसारगढ़ टीम की तरफ से कोई चमत्कार देखने को नहीं मिला है। फील्ड देखिए खुला हुआ है, एक शॉट सिली मिडॉन देखिए तैनात किया गया है, थोड़ा मिडॉन सिली मिडॉन के बीच में रखा गया है, खास करके सिंगल बचा। ये अच्छी कप्तानी यहाँ थोड़ा दाग देना चाहूँगा। आप रन नहीं बचाओगे तो फिर भाई ये देखिए इस काम के लिए रखा गया था, बाल बाल बचे। बढ़िया कप्तानी यहाँ पर तारीफ करना चाहूँगा। विशाल मात्रे देखिए जागृत इलेवेंस के कप्तान से जानते हैं। और मैं पाउंड्रम सेठ संते साहब जिक्र कर रहा था जिन्होंने विशेष से उसार कर देखिए खूबसूरत मैदान दिए। हर टूर्नामेंट में भी देखते हैं हर गरीबों को देखिए कोरोना वायरस के समय मदद। और देखिए महाराष्ट्र में यही बात बया ऐसे इंसान देखिए यहाँ पर दिलीप वेकर साहब जाए तो उनका भी जितना भी जिक्र करूँ समाज के साथ साथ देखिए आज कितनी बड़ी टेनिस क्रिकेट में ऊँचा दर्जा देते हुए। दर्शकों के लिए देखिए खास स्टैंड देखिए यहाँ पर बैठने के लिए इंतजाम। वाइड का इजाफा देखिए एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ यहाँ पर। और कुल टोटल देखिए यहाँ पर
24 रन तक पहुंच चुका है। अभी जीत की बात करेंगे तो केवल 9 रनों की जरूरत है। शायद यहाँ से कहूँगा थोड़ा सा दिल टूटता हुआ, जैसे कहते हैं ना बचपन में बच्चों की दांत बाद में टूटता है लेकिन दिल पहले टूट जाता है, तो उसी तरह से देखिए यहाँ पर विशेष उसारगढ़ टीम तक मैच हारा नहीं है लेकिन उनका दर्शकों का दिल टूट चुका है। और उसकी बीच देखिए गेंद थोड़ा सा नीचे रहा, हरकत किया, विकेट मिलता हुआ, क्या यहाँ से जो टूटा हुआ दिल फिर से एक बार जुड़ पाएगा? अरे हो तो चलिए यहाँ पर देखिए रोशन धुले का इनिंग समाप्त होता है, लेकिन उनका इनिंग समाप्त होने से पहले अपना काम करके आए। 13 गेंद के ऊपर 16 रनों का इनिंग्स है, जुखार इनिंग्स है, क्योंकि एक समय लग रहा था ये विकेट थोड़ा सा धीमी खेल रहा है। क्या करण धुले का विकेट गिरने के साथ क्या मुकाबला फंसेगा यहाँ पर, लेकिन रोशन धुले ने देखिए चौके 2 दागे हैं। लेकिन कहते हैं ना कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है। उन्होंने एक अच्छा इनिंग्स खेल के दिए, ये बहुत जरूरी था उस टीम को। लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए रुका है 24 रन। देखिए अभी भी 9 रनों का जरूरत है। गेंद की बात करेंगे तो अभी भी 12 गेंद बचा है, तो 12 गेंद बचा है। लेकिन ये जो चौथा ओवर 9 रनों का जरूरत है 12 गेंद के ऊपर, लेकिन ये ओवर बहुत बड़ा ओवर होगा। कहते ना उजाला में मिल ही जाता है, कोई ना कोई तलाश करो ऐसे इंसान की जो अंधेरे में साथ दे, जो मुश्किल समय में साथ दे। ये ओवर देखिए ऐसा नहीं आपको ब्रेक थ्रो के साथ रन भी बचाना होगा, लेकिन कौन से गेंदबाज के ऊपर देखते हैं गेंद सौंपा जाता है। निकित पाटिल देखिए गेंदबाजी के लिए। लेकिन इस टूर्नामेंट में मुझे बहुत और एक अच्छा चीज़ देखने को मिला, क्योंकि हर टीम में ऐसे कोई गेंदबाज रहते हैं, कहते हैं भाई हमारे हाथों पर गेंद नहीं दिया जाता है, लेकिन मैं कहूँगा आज मौका है उसके हाथों पर गेंद दीजिए। 5वां गेंदबाज फिर वो बताएगा, अपना हुनर दिखाएगा, नहीं तो आप उसके ऊपर फिर बरस सकते हो। 5वां गेंदबाज हमेशा कहता है कि मुझे देख गेंदबाजी देते तो मैं बेहतर करके दे सकता था, आज लीजिए भाई तेरे हाथ पे गेंद होगा। आज हर टीम का बात करेंगे ना 5वां गेंदबाज का यहाँ पर इस्तेमाल होगा। लेकिन कभी कभी क्या होता है, जो स्ट्राइकर गेंदबाज 2 ओवर लेकर आते हैं ना, सामने वाले टीम का पसीना छुटा देते हैं, लेकिन उतना मुश्किल नहीं रहेगा। मैं कहूँगा जो कुछ भी फायदा होगा यहाँ पर बल्लेबाज के लिए। क्या बात है यहाँ पर देखिए मजिदुली साहब, देखिए एजाज पटेल देखिए न्यूजीलैंड के एक ही गेंदबाजों ने 10 विकेट लिया, और इसके पहले अगर ये रिकॉर्ड कहा जाए तो इंग्लैंड का जिम लेकर 20 विकेट लेने का टेस्ट मैच में हिस्ट्री है, बहुत पुराना वो हिस्ट्री है। जिम लेकर का नाम निश्चित रूप से आता है। और ये चलिए यहाँ पर कमाल का रिवर्स शॉट है, ये देखिए 2 धारी तलवार, लेकिन आता हुआ चौका। और यहाँ से देखिए विशेष उसार का टीम थोड़ा सा यहाँ पर और मुश्किल में आते हुए। न्यूजीलैंड टीम कितना अच्छा क्रिकेट खेलता है आजकल। हमारे ग्रामीण में देखते हैं काफ़ी टी-शर्ट हम देखते हैं न्यूजीलैंड टीम का ड्रेस कोड के साथ उतरते हैं। तो आप सोच लीजिए हिंदुस्तान एक ऐसा देश है, हर किसी को एबी डिविलियर्स देखिए सबसे अगर प्यार देने वाला देश वो हिंदुस्तान है। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर चौके के साथ 28 रन। और अभी देखिए जीत से बात करेंगे ना, केवल 5 रन 2 रहे, थोड़ी सी नाखुश रहेंगे। मुकेश भोईर देखिए खोनी से इस मैच का मजा ले रहे हैं, शुभकामना उनकी तरफ से भी आता हुआ। देखिए डोंबोली टीम अगर यह विभाग का यहाँ पर टीम है तो निश्चित रूप से उस विभाग के दर्शक पूरी मैच का मजा लेंगे। अगर यहाँ पर बदलापुर की बात करेंगे, एक मजबूत टीम देखिए इस साल देखिए उसाटने के मैदान के ऊपर थोड़ा वहाँ पर लड़खड़ाई टीम देखिए आलिमगढ़ टीम के सामने पहला मैच लगा था, छोटा टोटल के सामने फंसे थे, लेकिन विवेक गायकवाड़ बात करेंगे वहाँ पर भी कमाल के प्रदर्शन दिखाए थे। और उसके बाद देखिए ये जोइले टीम ने पीछे मुड़ कर नहीं देखा है। और ये चलिए हल्के से यहाँ पर खराब फील्डिंग नहीं, ये बहुत बड़ी खराब फील्डिंग है। और चौके के साथ कहते हैं ना हारे हारे हारे, हम तो दिल से यहाँ पर हार चुके हैं मैच, क्योंकि बचाना बहुत मुश्किल हो जाएगा यहाँ से। केवल देखिए 1 रनों की जरूरत है, 33 रन को बचाना। मैंने पहले ही बताया कि सांप के मुंह से मेंढक को बचाना। आपने देखा होगा सांप जब मेंढक को पकड़ता है ना, इतना आसान से नहीं छोड़ता है।
तो ये 33 रन को बचाना भी इतना आसान नहीं रहता है, लेकिन कहते हैं ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। मेहनत करना होगा अगर आपको ये मैच बचाना है। तो चलिए यहाँ पर देखिए वाइड के साथ मैच को यहाँ पर कर दिया समाप्त। तो यहाँ पर विशेष उसार का टीम मैं आगे के टूर्नामेंट के लिए शुभकामनाओं उन्हें देना चाहूँगा बहुत सारा, और कांग्रेचुलेशन बात देना चाहूँगा यहाँ पर जय हनुमान से जोयली टीम। कहते ना क्रिकेट में जीत मिले ना मिले दिल मिलना चाहिए। चलिए धौड़ेपड़ा टीम आपको भी निश्चित रूप से मैदान के अंदर प्रवेश करना होगा। वांगनेश देखिए बड़े अच्छे टीम जिन्होंने बुरदुल में दुलदुल किया।